नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 16 जून 2026 रोजी नांदुरा प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1,25,00,000च्या विकासकामांचा शुभारंभ, आंबेडकर नगरातून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात। नांदुरा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये भर घालणाऱ्या महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुभारंभ आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चैनसुख संचेती यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या तब्बल 1,25,00,000 रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम क्रांतीवीर उस्ताद लहुजी साळवे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच वीर लहुजी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर नांदुरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ मंगलाताई सुधीरभाऊ मुरेकर आणि नगर उपाध्यक्षा सौ माधुरीताई प्रमोद खोंड यांच्या हस्ते विकासकामांचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 2 मध्ये रस्त्यांचे मजबूतीकरण, सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, सांडपाणी निचऱ्यासाठी नाल्यांची उभारणी, पथदिव्यांची व्यवस्था तसेच इतर विविध नागरी सुविधांच्या कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे। या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या मूलभूत समस्यांना दिलासा मिळणार असून परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून नांदुरा शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे। शहरातील प्रत्येक प्रभागाचा संतुलित विकास व्हावा, नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। खासदार रक्षा खडसे आणि आमदार चैनसुख संचेती यांच्या माध्यमातून नांदुरा शहरासाठी विविध विकासकामांना मंजुरी मिळत असून त्याचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना होत आहे। प्रभाग क्रमांक 2 मधील ही विकासकामे पूर्ण झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार, स्वच्छता व्यवस्थेला बळ मिळणार तसेच परिसरातील रहिवाशांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले। कार्यक्रमाला भाजप नेते नगरसेवक सुधीरभाऊ मुरेकर, भाजपा शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे, भाजपा नेते सुनीलभाऊ तांदळे, सौ ज्योतिताई सुनील तांदळे, नगरसेविका कुमारी दिव्यता सुनीलभाऊ तांदळे, नगरसेवक संतोष खराडे, नगरसेविका प्रतिनिधी अझहर खान उर्फ बबलू भाई, अमोलभाऊ राहाके, समाजसेवक राजेश वानखडे, समाजसेवक शेख शफीक भाई, एकराम भाई मेमन यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनी विकासकामांच्या शुभारंभाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधी व नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले। मंजूर झालेली सर्व कामे दर्जेदार आणि निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षाही नागरिकांनी यावेळी व्यक्त केली। भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातून प्रभाग क्रमांक 2च्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थित नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली। ते आपण जमलेलो आहोत आमच्या प्रभागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व दलित वस्ती अंतर्गत 1,25,00,000 असा हा निधी, त्याचे काम आपण सुरू करणार आहे। ह्यामध्ये आपण अंडरग्राउंड नाल्यांचे काम व वार्डात वेगवेगळ्या जागेवर पेवर ब्लॉकचे काम व लाईट्स, सोलर लाईट्स सगळीकडे हे सर्व काम आपण ह्यामध्ये करणार आहे। आणि व स्मशानभूमीचा रोड, एक सेपरेट रोड, ते हे सर्व कामं आपण त्यामध्ये करणार आहे। तर ह्या कामांसाठी आपले माननीय आमदार चैनसुख संचेती, आपले माननीय खासदार रक्षाताई खडसे,
इथं उपस्थित नगराध्यक्षा सौ मंगलाताई सुधीर भाऊ मुळेकर व माधुरीताई खोंड व इथं असलेले नगरपालिकाचे सदस्य बंडूभाऊ खराडे व सर्व उपस्थित नगरपालिकाचे मेंबर्स, माझे प्रमोद भाऊ हिवाडे, माझे आई वडील व इथल्या सर्व नागरिकांकडून, माझ्या प्रभागातल्या नागरिकांकडून मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि अशी इच्छा ठेवते पुढेही माझ्या नागरिकांना जेही मदत लागेल ते सर्व कार्य करण्यासाठी तुम्ही सर्वांचं सहकार्य मिळेल अशी मी इच्छा ठेवते. तर एवढंच बोलून मी माझं 100% राहणारच आहे.